नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहतात व्हिजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। या चॅनल अंतर्गत आपण इयत्ता 10वी सेमी माध्यमासाठी मॅथमॅटिक्सची स्टडी करत आहोत। तर आजच्या पिरियड मध्ये आपण सर्कल मधील प्रॅक्टिस सेट 3.4 मधील काही उदाहरणे अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। चला तर मग आपण आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया। प्रॅक्टिस सेट 3.4 In figure, segment RS is a diameter of the circle. RS is a diameter with a center O, which having the center O, point T lies exterior of the circle. Circle च्या बाहेर आहे। Prove that RTS is an acute angle. RTS जो आहे, RTS हा अँगल acute आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे। acute अँगल म्हणजे ज्या अँगलचं मेजरमेंट 90 पेक्षा लेस असतं त्याला आपण acute अँगल असं म्हणतो। तर RTS हा acute आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे। तर मी काय केलं, हे परत RT हा सेगमेंट जॉईन केला जो की M या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतो सर्कलवर आणि त्यानंतर MS हा एक सेगमेंट काढलेला आहे। ठीक आहे, तर आपण याचा प्रूफ बघूया। ड्रॉइंग सेगमेंट RT which intersect at point M on circle। या सर्कलवर या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतो। and drawing segment MS अशा प्रकारे आपण केलेलं आहे। आता बघा, आपण एक कोरोलरी पाहिली होती। आपण याच्यामध्ये RMS हा जो अँगल आहे हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे। RMS इज इन्स्क्राइब्ड अँगल आहे आणि तो इन्स्क्राइब्ड अँगल कशामध्ये आहे, या सेमी सर्कल मध्ये इन्स्क्राइब्ड आहे आणि म्हणून सेमी सर्कल मध्ये इन्स्क्राइब्ड असलेला जो काही अँगल असतो तो 90 डिग्रीचा असतो हे आपल्याला माहित आहे। म्हणून आपण काय करूया, अँगल RMS इज इन्स्क्राइब्ड अँगल in semicircle RMS। in semicircle arc RMS या सेमीसर्कल आर्क मध्ये तो इन्स्क्राइब्ड आहे आणि म्हणून आपल्याला असं सांगता येतं therefore angle RMS is equal to 90 डिग्री। हे RMS 90 डिग्री असतं कारण हा जर अँगल इन्स्क्राइब्ड अँगल जर सेमी सर्कल मध्ये असेल तर RMS हा 90 डिग्री असतो, तो अँगल 90 चा असतो। सपोज दिस इज नंबर 1, RMS 90 डिग्री आहे। आता त्याच्यामध्ये RMS 90 डिग्री म्हणजेच आपण हा किंवा हा अँगल दोन्हीही 90 चे कन्सिडर करतो। म्हणून आपण काय करूया, इन ट्रायंगल MTS angle M is equal to 90 from 1 हे 90 चा आहे म्हणजेच हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि म्हणून या तिघांची जर ऍडिशन घेतली आपण, अँगल SMT प्लस अँगल MTS प्लस अँगल TSM, या ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची जर आपण ऍडिशन घेतली तर किती येते, 180 येते, 180। आणि मग आता बाकीच्या जे काही अँगल माहित आहेत ती घ्या। M जो अँगल आहे तो 90 चा आहे म्हणून या ठिकाणी 90 लिहितो मी। अँगल MTS प्लस अँगल TSM इज इक्वल टू 180। हे सम ऑफ all angles of triangle.
अँगल MTS प्लस अँगल TSM इज इक्वल टू 90. 180 मायनस 90 मीन्स 90. आता ह्या दोघांच्या अँगलची ॲडिशन 90 आहे, म्हणजे प्रत्येक अँगल हा 90 पेक्षा कमी असेल, कारण दोघांच्या अँगलची ॲडिशन मेजरची जी काही मेजर आहे या अँगलचं आणि या अँगलचं, या दोन अँगलच्या मेजरची ॲडिशन 90 आहे, म्हणजे प्रत्येकाचं मेजर हे 90 पेक्षा लेस असेल. मग आपल्याला जो अँगल पाहिजे तो अँगल घेऊया. देअरफॉर अँगल MTS इज लेस दॅन 90. हा मग याच्यावरून आपल्याला असं सांगता येते MTS जो अँगल आहे तो 90 पेक्षा कसा असेल, लेस असेल, किंवा TSM सुद्धा 90 पेक्षा लेस असेल, कारण दोघांची दोन अँगलच्या मेजरची ॲडिशन 90 आहे. MTS हा जर लेस दॅन 90 असेल तर हा अँगल ॲक्यूट असतो. देअरफॉर अँगल MTS इज ॲक्यूट अँगल. हा ॲक्यूट अँगल आहे. दॅट इज MTS म्हणजेच आपण काय लिहू शकतो त्याला, RTS. दॅट इज अँगल RTS इज अँन ॲक्यूट अँगल. बघा तोच अँगल आहे. MTS म्हटलं तरी तोच अँगल, RTS म्हटलं तरी तोच अँगल. म्हणजे आपण या ठिकाणी प्रूव्ह केलं की RTS हा जो अँगल आहे तो अँगल ॲक्यूट अँगल आहे. बघा याच्यामध्ये नेक्स्ट एक्झाम्पल आहे, प्रूव्ह दॅट एनी रेक्टँगल इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आपण कुठलाही रेक्टँगल जर घेतला तर तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतो, हे आपल्याला दाखवायचं आहे. तर आपण या ठिकाणी एक रेक्टँगल घेतलेला आहे PQRS. दिस इज द रेक्टँगल. आपण याचा प्रूफ बघूया. अतिशय सिंपल आहे. गिवन quadrilateral PQRS is rectangle. हे आपल्याला दिलेलं आहे आणि काय प्रूव्ह करायचंय, टू प्रूव्ह quadrilateral PQRS is cyclic. हे सायक्लिक आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. मग तुम्हाला सायक्लिक, एखादा क्वाड्रिलॅटरल सायक्लिक आहे किंवा नाही हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याकडे थेरम जो आहे, सायक्लिक क्वाड्रिलॅटरचा जो थेरम आहे त्याचा कॉन्व्हर्स, एनी quadrilateral having the opposite angle equal to measure of opposite angle equal to 180, then the given quadrilateral is a cyclic. हा जो कॉन्व्हर्स थेरम आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा, त्यावरून आपल्याला हे प्रूव्ह करता येतं. तर हे गिवन आहे PQRS इज रेक्टँगल आणि आपल्याला प्रूव्ह करायचं PQRS इज अ सायक्लिक. मग बाय कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, if the opposite angles are, the measure of opposite angles is 180, that means supplementary, then the given quadrilateral is a cyclic. हे आपल्याला माहित आहे, त्यानुसार आपल्याला प्रूव्ह करता येईल. प्रूफ आपण काय दिलं त्याच्यापासून स्टार्ट करूया. quadrilateral PQRS is a rectangle given, then angle P is equal to angle Q is equal to angle R is equal to angle S is equal to 90 degree. Angles of rectangle, हे रेक्टँगलचे अँगल्स आहेत. मग आता आपण कुठले अपोजिट घ्या, P अँगल P प्लस अँगल R is equal to P 90, R 90, angle P plus angle R is equal to 180 degree. Therefore, मग आता आपल्याला सांगता येतं बाय converse of
सायक्लिक quadrilateral theorem rectangle or quadrilateral PQRS is a cyclic. हे आपल्याला सायक्लिक आहे हे प्रूव्ह करायचं होतं. बघा नेक्स्ट, इन फिगर अल्टिट्यूड्स YZ and XT of triangle WXY intersect at point P. Prove that quadrilateral WZPT is cyclic. WZPT is cyclic. हा क्वाड्रिलॅटरल आपल्याला सायक्लिक दाखवायचा आहे. तर या क्वाड्रिलॅटरल मध्ये हा जो क्वाड्रिलॅटरल आहे हा आपल्याला सायक्लिक दाखवायचा आहे. तर या क्वाड्रिलॅटरल मध्ये बघा हा Z आणि T 90 चे आहेत. 90 + 90 मीन्स 180. मग आपल्याला माहित आहे बाय कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम, इफ द pair of opposite angle is supplementary or 180, then the given quadrilateral is cyclic. त्यावेळेस आपल्याला हे क्वाड्रिलॅटरल सायक्लिक आहे असं सांगता येतं. म्हणून आपल्याला हे प्रूफ ताबडतोब एका याच्यावर स्टेटमेंटवर सांगता येईल. नेक्स्ट, XZTY आर कॉनसायक्लिक. XZTY आर कॉनसायक्लिक. आता याच्यामध्ये XY हे जे दोन पॉइंट आहेत, या लाईन जॉईन ही जी लाईन आहे ज्यावर ते पॉइंट्स आहेत ते एका साइडला दोन डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इक्वल अँगल सस्टेन करतात. बघा हे दोन पॉइंट या पॉइंटवर XZY हा अँगल सस्टेन करतात, तर दुसऱ्या वेगळ्या डिस्टिंक्ट पॉइंटला हा अँगल XTY हा अँगल सस्टेन करतात. हे दोन्ही अँगल कॉन्ग्रंट आहेत आणि हे जर दोन्ही अँगल कॉन्ग्रंट असतील तर आपल्याला हा थेरम झालेला आहे. काय थेरम झाला? इफ टू पॉइंट्स ऑन गिव्हन लाईन सस्टेन इक्वल अँगल्स at two distinct points which lie on same sides of a given line, then the point Z, T, X, Y are concyclic असं आपल्याला सांगता येतं. तर हे अतिशय इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे, बघून घ्या. स्टार्टिंगला आपण काय करूया, इन क्वाड्रिलॅटरल WZPT, in quadrilateral WZPT, angle PZW or WZP plus angle WTP is equal to 90 plus 90. हे आहे गिवन. that is angle WZP plus angle WTP is equal to 180. Therefore, by converse of cyclic quadrilateral theorem, by converse of cyclic quadrilateral theorem, quadrilateral WZPT is a cyclic. हे झालं प्रूव्ह. आता नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल, हे फर्स्ट आहे. सेकंड मध्ये पॉइंट्स X and Y, पॉइंट X and Y हे जे दोन पॉइंट्स आहेत हे काय करतात, सस्टेन अँगल ॲट Z and T या ठिकाणी हे अँगल सस्टेन करतात. XY हे जे पॉइंट्स आहेत ते Z आणि T या ठिकाणी अँगल सस्टेन करतात. आणि मग आपल्याला माहित आहे देअरफॉर इफ
two points on given line, if 2 points on given line sustain, if 2 points on given line sustain equal angles, हे दोन पॉइंट या वेगवेगळ्या डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इक्वल अँगल सबस्टेंड करतात. इक्वल अँगल ॲट टू डिस्टिंक्ट पॉइंट्स विच लाय, जे की या लाईनच्या एकाच साइडला आहेत. विच लाय ऑन सेम साइड, ऑन सेम साइड, एकाच साइडला आहेत ऑफ लाइन, अँड देअरफॉर पॉइंट्स असं असेल तर मग आपल्याला हे जे दोन पॉइंट आहे आणि त्याने ज्या दोन पॉइंटच्या ठिकाणी इक्वल अँगल सबटेंड केला ते दोन पॉइंट, असे हे चार पॉइंट काय असतात, कॉनसायक्लिक असतात. देअरफॉर पॉइंट्स एक्स झेड टी वाय आर कॉनसायक्लिक असं आपल्याला सांगता येतं. नेक्स्ट एक्झाम्पल, इन द फिगर मेजर ऑफ एन आर्क NS इज इक्वल टू 125. NS हा जो आर्क आहे याचं मेजर आहे 125. देन मेजर ऑफ एन आर्क EF इज इक्वल टू 37. EF हा म्हणजे आपल्याला हे दोन आर्क दिलेले आहेत. एक आहे NS हा आर्क आणि दुसरा आहे EF. हे दोन आर्क दिलेत. तर आपल्याला फाइंड आउट करायचंय मेजर ऑफ एन अँगल NMS. या NMS हे अँगलचं मेजरमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर बघा, तुम्हाला माहित असेल हा अँगल जो आहे या अँगलचा व्हर्टेक्स जो आहे सर्कलच्या एक्सटेरियर पार्ट मध्ये आहे आणि हा अँगल काय करतो, दोन आर्कला इंटरसेप्ट करत असतो. हा अँगल जो आहे NMS या दोन आर्कला इंटरसेप्ट करतो, EF आणि NS ला. मग असं असेल तर याचं मेजर या दोन आर्कच्या डिफरन्सच्या हाफ असतं. आणि हे माहिती आहे तुम्हाला, जेव्हा अँगलचा व्हर्टेक्स इंटेरियर पार्ट मध्ये असतो सर्कलच्या, त्यावेळेस त्याने जे दोन आर्क इंटरसेप्ट केलेले असतात त्या दोन इंटरसेप्टच्या मेजरच्या ॲडिशनच्या हाफ असतं. तर या ठिकाणी हे व्हर्टेक्स हा सर्कलच्या एक्सटेरियर पार्ट मध्ये आहे आणि म्हणून आपल्याला याचं मेजर या दोन आर्कच्या डिफरन्सच्या हाफ असतं हे आपल्याला सांगता येईल. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल राइट अँगल NMS having vertex is at exterior of given circle, and therefore angle NMS, measure of an angle NMS is equal to 1/2 measure of an arc, which arc is greater, NS, minus measure of an arc EF. Therefore angle NMS is equal to 1/2 into measure of an arc NS is given, that is 125, minus measure of an arc EF is equal to 37. So angle NMS is equal to 1/2 into 125 minus 37, 88. So angle NMS is equal to 2 4 means angle NMS is equal to 40 degree. हे आपल्याला आन्सर आहे.
तर असं अजून एक एक्झाम्पल आहे प्रॅक्टिस सेट 3.4 मधलं शेवटचं एक्झाम्पल आहे ते 8th. तर ते आपण सॉल्व करायचं आणि त्याच्यामध्ये जेही आन्सर येईल ते आन्सर मला सांगायचं. ओके.